नमस्कार. हेमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण दही भगर बनवणार आहोत. नवरात्रीच्या उपवासाला काही भागात वरई म्हणतात तर काही भागात भगर म्हणतात. तर वरईपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामधलाच एक आपण आज दही भगर बनवणार आहोत. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी भगर किंवा वरई भिजत घातलेली आहे. भगर भिजत घालून 1 तास झालेला आहे. भगरला छान 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि 1 तासापूर्वी भिजत घातली होती. तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, 1 चमचा जिरं घेतलेले आहे, 5-6 कढीपत्त्याचे पानं, 1 वाटी दही घेतलेलं आहे, पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, काजूचे काप घेतलेले आहे, लाल मिरची घेतली आहे आणि 10-12 बेदाणे घेतलेले आहेत आणि साजूक तूप घेतलेलं आहे. वरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि भांड्यामध्ये 4 ते 5 वाट्या एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला मऊसूद लुसलुशीत असं वरई शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी पाणी 4 ते 5 वाट्या लागते. ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने मी पाणी घेत आहे. तर पाण्याचं प्रमाण जास्तच लागतं. 4 ते 5 वाट्या एवढं पाणी लागतं. अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आणि आपण जे भगर भिजत घातलेलं होतं ते टाकून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि लो टू मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिट अगदी मऊसूद असं वरई शिजवून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपण भगर छान असं मऊसूद लुसलुशीत शिजवून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचं. आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. थंड होते तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करूया. तर इथे मी गॅसवरती एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये साजूक तूप घालायचं. तुम्ही तेलही वापरलं तरी चालेल, पण तूप घातल्याने एकदम अशी सुंदर अशी वेगळीच टेस्ट येते. तर ते आपण आता त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. तडका पॅनमध्ये शेंगदाणे तळत असल्यामुळे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि असं खरपूस रंगावरती शेंगदाणे तळून घ्यायचे. आता हे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता काजू तळून घ्यायचे. काजू तळायला जास्त वेळ लागत नाही. असं थोडंसं फिरवून घेतलं की बेदाणे टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद गॅसवरती बेदाणे आणि काजू तळून घ्यायचे. आता हे पण छान असे तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता थंड झालेला वरईचा भात एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये मी दही घालणार आहे. घरीच बनवलेलं ताजं फ्रेश दही आहे. जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध मिसळून घ्या. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि मिनिटभर छान असं फिरवून घ्यायचं. असा वरईचा भात एकदा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हे मस्त थंड थंड दहीमध्ये मिक्स करून खायला खूप अप्रतिम लागते. वरून तडका देण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचं. 1 चमचा जिरं घालायचं, लाल मिरची घालायची, 5-6 कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं. तुम्हाला उपासाला कढीपत्ता चालत असेल तरच घाला. मस्त मी हळदीच्या पानावरती कर्ड राईस सर्व करून घेणार आहे. वरून थोडेसे डाळिंब घालायचे, तडका घालायचा. वरून तडका घातल्यामुळे दही भगरला खूप छान अशी चव येते. थोडेसे डाळिंब घालायचे, शेंगदाणे घालायचे आणि आपण जे काजू आणि बेदाणे तळून घेतलेले होते ते घालायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. हेल्दी पौष्टिक असा पोटभरीचा कर्ड राईस आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.